Sit straight. Focus on your breathing. Close your eyes. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखचीवरी हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आघवे निरमीन माये. Slowly open your eyes. श्रद्धा निरूपण योग अध्याय 17वा. तर काल आपण वेगवेगळे आपण काल श्रद्धा म्हणजे कशी प्युअर असते, पण जसे शरीराचे गुण असतात त्याप्रमाणे ती सात्विक, राजसिक किंवा तामसिक असं धरलं, पण कळलं बरोबर आहे. त्याच्यानंतर आहार, खूप मोठा विषय काल. आहार
सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. कसं आपल्या गुणांना तो चेंज करतो आहार, ह्याच्याविषयी काल डिटेलमध्ये चर्चा झाली आणि या 3 प्रकारचे यज्ञ सात्विक, राजसिक आणि तामसिक. त्याच्यानंतर तप हा विषय घेतला त्याने आणि त्या तपामध्ये शारीरिक, वाचिक आणि मानसिक असे 3 प्रकारचे तप आहेत एवढं नमूद केलं आणि आपण क्लोज केलं काल. तर विल गो अहेड अँड टॉक अबाउट शारीरिक तप फर्स्ट, मानसिक वाङ्मयिक म्हणजे वाचिक आणि मानसिक असे 3 तप. तप मीन्स व्हॉट? पेनन्स. पेनन्स मीन्स व्हॉट? आपण थोडा त्रास देतो आपल्याला. This is so convenient. ताप देतो म्हणजे जे इंद्रियांना सहज हवं असतं त्याच्या अगेन्स्ट करतो आपण इन अ सेन्स. म्हणजे आपल्याला काही आयतं मिळणार असेल तर आपण हातपाय कशाला हलवू? पण हातपाय नाही हलवलं तर काय होतं? मग देवाला वाटतं अरे खरंच त्याला हातपाय जास्त हलवायचे नाहीत. मग बसवतो. बेसिकली देन यू कॅन वॉक. मग गुडघे दुखतात, राईट? शरीर मोठं होतं आणि मग पाय म्हणतात हे केवढं जड शरीर, असं कसं नेणार? सगळं जसं हवं तसं करते आपल्यासाठी प्रकृती आणि मग आपण म्हणतो असं का केलं? असो. तया प्रिया देवतालया यात्राधिके करावया अष्टोपहार जैसे पाया उळी ग घापे. शारीरिक तप. प्रिय देवतालय, जे प्रिय देवतालय असते पंढरपूरचं असेल किंवा शेगावचं गजानन महाराजांचा मठ असेल, तिथे यात्राधिक करतात हे शरीर. अष्टौ प्रहरे जैसे पाया उळगी घापे. कधी कधी पायानी 8 प्रहर ऑल द टाइम. देवांगण मिरवणिया अंगोपचार पुरवणिया करावया म्हणिया शोभती हात. हातांचा म्हणजे हे शारीरिक तप आहे ना. पाय यात्राधिक करतात, हात काय फुलं आणून का म्हणा, काहीतरी देवाचं अंघोळ घालणार म्हणा, वॉट एव्हर. लिंग का प्रतिमा दिठी देखते खेवो अंघेष्टी लोटीजे का काठी पडली जैसी. जिथे देवाप्रमाणे काही दिसेल तिथे लोटांगण घालतात, म्हणजे पूर्ण शरीर. आणि विधी विनायका किद्दिकी गुणी वडील जे लोकी त्या ब्राह्मणांची निकी पाईके की जे. आणि जे ब्राह्मण असतात, जे ज्ञानी असतात, त्यांची यथाशक्ती सेवा करतात ते. अथवा प्रवासे का पीडा काशिणले जे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोण कीजे. तर अथवा प्रवासे की पीडा का शिणले जे साकडा. आणि जे प्रवासांतना कोणी शिणलंय काय त्यांना तो त्यांची सेवा करतो. आई वडिलांना सर्वात श्रेष्ठ तीर्थ मानून त्यांची सेवा करतो. ते त्यांच्यावर शरीर ओवाळून टाकतो, म्हणजे बेसिकली ही वर्क्स फॉर दॅम. आणि संसारा ऐसा दारुणू जो भेटलाची हरिशीणू तो ज्ञानदानी सकरणू भजिजे गुरु. आणि जो संसाराला बघून ज्याला वाईट वाटतं आणि म्हणून तो जो ज्ञान देतो असा गुरु, त्याची तो सतत सेवा करतो. आणि स्वधर्माचा आगिटा देह दाड्याची आकिटा
आवृत्ती पुटी सुभटा, झाडी की जे स्वधर्माप्रमाणे तो वागतो ऑल द टाइम. जे शरीराकडनं करून घ्यायचं ते करून घेतो. वस्तू भूत मात्रा नमिजे, परोपकारी भजिजे. वस्तू सगळ्या जे भूत आहेत, सगळी जी प्राणी आहेत त्यांना नेहमी नमन करतो तो. स्त्री विषयी नियमिजे, नावे नावे स्त्रीविषयी तो कंट्रोल मध्ये असतो. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देहे शिवणे अंगे, तेथुनी जन्म आघवे, सोविळे की जे सोवळ घालून असतो. सोवळ घालून म्हणजे काय, नेहमी असं हे घालून बसायचं असं नाही. सोवळ मीन्स ही मेंटेन्स डिस्टन्स, ही मेंटेन्स प्युरिटी, दॅट्स इट. भूतमात्राचे नावे, तृणही ना सुडावे, किंबहुना सांडावे छेद भेद. आणि अरे माणसं काय, तो साधं गवत पण तोडायला मागे पुढे बघतो. त्याला असं वाटतं नको, उगीच कशाला, आहे ना, ठीक आहे ठीक आहे. ऐसेसी जै शरीरी, राहाटीची पडे उजरी, तै शरीर तप घुमरी, आले जाण. पार्था समस्त ही हे करणे, देहाचे नि प्रधानपणे, म्हणूनी ययाते मी म्हणे, शारीर तप. हे सगळं शरीराने करायला लागतं, म्हणून ह्याला मी शारीर तप असं म्हणतो. एवं शारीर जे तप, तयाचे दाविले रूप. रूप आता ऐक निष्पाप, वाङ्मय ते. आता मी वाङ्मय तपाचं रूप सांगतो. ओके. तही लोहाचे अंग तुक, न तोडी तांची कनक, केले जैसे देख परिसे तेणे. See, this is so beautiful, this chapter. First chapter, in this chapter, श्रद्धा काय, नंतर काय खायचं, आता कसं शरीराने वागायचं, आता मनाने कसं वागायचं आणि काय बोलायचं, इतकं डिटेल आहे ना. दीज आर इंडिकेशन्स. प्रिन्सिपली तुम्ही अंडरस्टँड करा. काही लिटरल पण आहेत गोष्टी, पण प्रिन्सिपल, सिद्धांत, सिद्धांत वी शुड नो. तरी लोहाचे अंग तुक, न तोडितांची कनक, केले जैसे देख परिसे तेणे, तैसेने दुखवितासे जे, जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखिजे, बोलणा जिये. ते लोह जे असतं त्याला जेव्हा परीस आहे ना, परीस, तो जेव्हा लोहाला जर लागला तर तेवढं तो लोहाच्या वजना एवढंच सोनं करून टाकतो, म्हणजे कम्प्लिटली. देयर इज नो डिफरन्स. तैसे दुखाविता सेजे, जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखीजे, बोलणीजे. कोणाला दुखवायचं नाही असं एकदम सुंदर बोलणं असतं. एक डिस्टिंक्शन आय वुड लाईक टू मेक हिअर. कोणाला दुखवायचं नाही बोलणं म्हणजे नुसतं गोड गोड तोंडावर बोलणं नाही. दॅट इज दंभ. मनात वाटतंय काय मूर्ख आहे, पण तोडून कसं बोलायचं, मग मला चांगला बोलणार नाही तो. दॅट इज नॉट गोड बोलणं. मनापासनं आवड वाटणार त्या व्यक्तीची. आपण मुलाला, आपल्या बाळाला काय नुसतं गोड बोलणं म्हणजेच चांगलं बोलणं का? कधी कधी ओरडून बोलणं, कधी ती शिक्षा देणं, हे पण गोडच बोलणं असतं. पण मनात काय भाव असतो, जरी आपण रागावून बोललो तरी प्रेम. सो इज सेइंग की तैसे न दुखविता सेजे, ही इज ऑलवेज डजंट वांट टू हर्ट, फॉर द बेनिफिट
असं गोड बोलणं असतं. सो वी शुड अंडरस्टँड दिस इज नॉट hypocritical goody talk. We should not take it literally. If someone is talking all the time nice, he's probably hypocrite. Again, we should never generalize. पाणी मृदुल झाडा जाये, तृणते प्रसंगेची जिये, तेणे एक बोलिले होये, सर्व ही हित. पाणी आपण झाडाला टाकतो, पण आजूबाजूच्या गवतांना तर लागतच ना, आणि गवत पण त्या पाण्यामुळे जगतं. तसं ह्याच्या बोलण्यामुळे, आणि मी जे हा बोलतो तेव्हा हा माणूसच बोलतो, सात्विक असं नाही, बाई पण असतेच, पण आय एम जस्ट युझिंग लाक्षणिक. सो जेव्हा हा बोलतो तेव्हा सर्वांचं हित होतं. दॅट इज अ थिंग. जोडे अमृताची सुरसरी, तै प्राणांते अमर करी, स्नाने पाप तापवारी, गोडी ही दे. जेव्हा हे गंगाचं हे आहे, पाणी आहे, त्याने त्या स्नानाने ताप, पाप हे जातात, आणि परत प्यायला गोडी पण देते ते. यु नो, म्हणजे ऑल द थ्री थिंग्स, डिफरंट थिंग्स. तैसा अविवेकू ही फिटे, आपुले अनादित्व भेटे, ऐका रुची न विटे, पियुषी जैसी. जसं अमृत प्यायल्यावर, पियुष प्यायल्यावर जसं रुची फिटत नाही, कुठलीही गोष्ट तुम्ही घ्या जगातली, कुठलीही, यू टेक एनी ऑब्जेक्ट इन दिस वर्ल्ड, वीट येणारच खूप जर केलं तर. अदर दॅन दिस, for lack of better terms, experience of that truth, it is never boring. It is never you're going to be, अरे खूप झालं, जाऊ दे आता कशाला. It is never like that. That is the only thing. त्याचं वीट नाही आहेत, कारण ते कम्प्लीट प्रेम स्वरूप आहे. सो जरी कोणी करी पुसणे, सो बेसिकली त्याच्या बोलण्याने अविवेक जातो, आणि तो सतत शास्त्रांविषयी बोलतो, ते त्याला वीट नाही येत कोणाला त्याचं ऐकायला, किंवा त्याला किंवा दुसऱ्यांना ते ऐकायला, किंवा त्याला ते बोलायला. जरी कोणी करी पुसणे, तरी होवावे ऐसे बोलणे, ना तरी अवर्तणे निगमो का नाम. कुणी विचारलं तरच बोलणार, आणि जेव्हा ते बोलत असणार तेव्हा नाम, सतत त्याची आठवण. ऋग्वेदादी तिन्हे, ऋग यजुर साम, 3 वेद, प्रतिष्ठे जती वाग्भुवनी, त्याच्या वाग्भुवनी असतात 3 वेद. केले जैसी वदनी ब्रह्मशाळा, केली जैशी वदनी ब्रह्मशाळा, ना तरी एकाधे नाव, त्याची शैव का वैष्णव. शिव किंवा विष्णूचं नाव चालू असतं तोंडात. वाचे वसे ते वाग्भव, तप जाणावे, याला वाङ्मय तप म्हणतात, अशा बोलण्याला, अशा वागण्याला. आता तपजे मानसिक, तेही सांगो ऐक, म्हणे लोकनाथ नायक, नायकू तो. आता जो श्रीकृष्ण श्रीनिवास शारंग ऋषिकेश जो आहे, तो आता मानसिक तापाबद्दल सांगतो. ओके, तप, सॉरी नॉट ताप, एका मात्रेने खूप फरक पडतो. तप करायचा असतो, ताप घालवायला. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाश मेघी, का चंदनाचे उरगी, उद्यान जैसी, नाना काळ वैषम्य चंद्रू, का सांडिला आधी नरेंद्रू, ना तरी क्षीर समुद्रू,
मंदार चळे, तैसे नाना विकल्प जाळे, सांडूनी गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूप जे. जेव्हा सरोवरात नाना तरंग नसतात किंवा आकाशात अजिबात मेघ नसतात किंवा चंदनाच्या बागेला जसा साप सोडून जाईल आणि जसं चंद्रावर अजिबात डाग नाही आणि जसं नरेंद्र जसा राजाला सगळ्या चिंता सोडून जातात, तशी स्टेट. इट्स लाईक ब्युटिफुल. सो जेव्हा नाना विकल्प मनात काय असतं माहिती का, विकल्प, डाउट्स, संशय, अँझायटी, and though that goes, your mind is beautiful. That's what he's saying. तैसी नाना विकल्प जाळे, सांडुलिया गेलिया सकळे, मन राहे का केवळे स्वरूप जे. स्वस्वरूपात जे राहतं ते मन. तपने विण प्रकाशू, जाढ्ये विण रसी रसू, पोकळी विण अवकाशू, होय तैसा, होय जैसा. तैसी आपली सोय देखे, आणि आपलिया स्वभाव मुके, स्वभावा मुके, हिंबली जैसी अंगिके, हिवोने दीनी जांग. जशी थंडीला त्यामुळे थंडी वाजत नाही, तसा हा ज्या स्वतःच्या सस्वरूपात असतो तेव्हा काही पट नसतो. ना चलते कळंके विण, शशी बिंब जैसे परिपूर्ण, तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे. When there is calmness, that is the beauty of mind. बुजाली, हे छान आहे, बुजाली वैराग्याची वोरप. जेव्हा मन वैराग्यात जातं तेव्हा त्या क्षणी दुःख होतं असं नखांनी ओरबडल्यासारखं. ते आता बुजलंय. आता कोणी आपल्याला नखांनी ओरबडलं की कसं जखम होते आणि मग ती नंतर भरून जाते. तसं जेव्हा कोणी वैराग्य करतो, डिटॅच करतो, तर त्याला दुःख होतं. पण ते आता बुजून गेलंय. बेसिकली ही हॅज मॅच्युअर्ड इन इट. सो ब्युटिफुल. बुजाली वैराग्याची वोरप, जिराली मनाची धाप काप. इज नॉट वेवरिंग, चंचलपणा नाही, चंचलता नाही. तेत केवळ झाली वाफ निजबोधाची. तिथे फक्त वाफ, वाफ म्हणजे ते आधी आपण जर एखादं पीक काढायचं असेल तर कसं वाफारे करतात, तशी ते वाफ झाली आहे फक्त. स्क्वेअर to irrigate, to have some kind of सॉइल मध्ये काहीतरी हे करण्यासाठी ती वाफ केली. निजबोधाची, सेल्फ नॉलेज. म्हणून विचारवया शास्त्र, राहाटवावे जे वक्त्र, ते वाचेचे ही सूत्र, हाती न धरी. ते स्वभाव स्वलाभ लाभलेपणे, मन पणाही धरू नेणे, शिवतले जैसे लवणे. आपुले निज. सेम एक्झाम्पल, मीठ जसं पाण्यात विरघळून पाणी होतं, तसं ते मन आत्मस्वरूपात विरघळून आत्मरूप होतं. ते के उठती ते भाव, जिही इंद्रियागामी धाव, येऊनी ठाकावे गाव विषयांचे ते. म्हणून तिये मानसी, भावशुद्धीची असे आपैसी, रोमशुची जैसी तळहातासी. ते भावशुद्धी असं असतं जसं तळहातात रोमशुद्धी आहे. रोमशुद्धी हे रोम आहे, तळहाताला रोम नसतात, केस नसतात. तसं ते भावशुद्ध असतं मन. काय बहु बोलो अर्जुना, जय हे दशा ये मना,
ते मनस्तपोभिधाना पात्र होयती. मनस्तप अभिधान, अभिधान म्हणजे नाव. मनाचं तप आहे असं त्याला नाव मिळतं जेव्हा मनाची स्थिती अशी होते, शांत. परी ते असो हे जाण, मानस तपाचे लक्षण. देवो म्हणे संपूर्ण सांगितले. मानस तपाचे लक्षण मी संपूर्ण सांगितलं असं श्रीकृष्ण म्हणाला. म्हणून देहवा देह वाचा चित्ते, देह वाचा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते, जे पातले त्रिविधत्वाते, ते सामान्य तपतू ते परविसिले परिसविले गा. आता गुणत्रय संगे, हेची विशेषी त्रिविधरिगे, तेही ऐक चांगे प्रज्ञा बळे. आता हे जेव्हा तप 3 गुणांबरोबर एकत्र होतं. आता हे शारीरिक, वाचिक आणि मानसिक सांगितलं. But again, these three, when associated to the 3 different gunas, there is this distinction: सात्विक तप, राजसिक तप आणि मानसिक तप. सात्विक तप, राजसिक तप आणि तामसिक तप. म्हणजे सात्विक शारीरिक, राजसिक शारीरिक आणि तामसिक शारीरिक. आणि परत सात्विक मानसिक, शारीरिक, राजसिक मानसिक आणि तामसिक मानसिक. आणि सात्विक वाङ्मयिक, राजसिक वाङ्मयिक आणि तामसिक वाङ्मयिक. पण नाव ही सेम की आता मी तुम्हाला त्रिविध सांगितले, काया वाचा मन, आणि आता त्याचे 3 टाइप्स. ओके. प्रज्ञाबळे ऐक म्हणजे बुद्धी लावून ऐक. तरी तेची तपत्रिविदा, जे दाविले तुझ प्रबुद्धा, तेची पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ. जे पुरतिया सत्वशुद्धी, आचारी जे आस्तिक बुद्धी, ते तयोची गा प्रबुद्धी सात्विक म्हणिपे. जेव्हा फळ सांडतो आपण, कुठलंही तप करायचं त्याचा फळची अपेक्षा विना जे करतो ते सात्विक तप. आणि जिथे आस्तिक्य बुद्धी पाहिजे आणि सत्वशुद्धी पाहिजे. आस्तिक्य बुद्धी म्हणजे काय? कम्प्लीट फेथ, इट इज असं. सत्यबुद्धी की नाही, दिस इज राईट, दिस इज द ट्रूथ, हे करून जेव्हा करतो आपण तेव्हा फळ मिळतं, पण आणि फळाची पण अपेक्षा आपण ठेवत नसतो, तर ते सात्विक. ना तरी तपस्थान स्थापने लागी, दुजेपण मांडुनी जगी. महत्वाद्रीच्या शृंगी बैसावया. आता हा दुसरा जो तप आहे तो आपण जगात किती मोठे आहे हे दाखवण्यासाठी. त्रिभुवनाची सन्माना, नवाचावे ठाया धुरेची आसना, भोजना लागी. त्रिभुवनाचा सन्मान पाहिजे. आपण गेलो लग्नाला म्हणजे हो माझ्याकडे बघितलं पाहिजे, मला असं दिलं पाहिजे, तप केलाय मी, हो एवढ्या आश्रमात तुम्ही वर्ष, हो 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 हो, दिस इज सो ग्रेट, दिस इज सो ग्रेट असं बोलून. आणि त्यांना वेगळं आसन पाहिजे. बेसिकली कसं आहे, सेपरेट आयडेंटिटी टू रेकॉग्नाइज, असं त्यांच्या मनात असतं तप केल्यामुळे. किंवा तप करण्यासाठी कशाला करायचं असतं, त्यांना डिस्टिंक्ट व्हायचं असतं. विश्वाची स्तोत्रा, आपण होवावया पात्रा. विश्वाची स्तोत्र, स्तुती केली पाहिजे विश्वानी. ओ हो हो, तुम्ही इतके वर्ष इतके इथे अरण्यात राहिलात, ओह ग्रेट, असं वाटलं पाहिजे, असं बोलले पाहिजे लोक. आपण होवावया पात्रा, विश्वे आपली यात्रा कराविया यावे. आणि आपली यात्रा, लोक यात्रा करून तुम्हाला भेटायला यायला पाहिजे असं त्यांचं वाटत असतं. हो मी तपस्वी आहे. लोकांची विविधा पूजा, आश्रयो न धरावया भुजा, भोग भोगावा वेवोजा महत्वाची. लोकांनी त्यांची विविध पूजा केली असं पाहिजे असं त्यांची इच्छा असते. पाया पडले पाहिजे, हो मी तप केलाय माझ्या पाया पडा असं. अंग बोल माखुनी तपे,
विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी. खूप तप केलाय, माझ्या पाय पडलं पाहिजे, मला दक्षिणा दिली पाहिजे. हे असो धनमानी आस वाढवणी तप कीजे सायास. धन मानी आस, धनाची आणि मानाची अपेक्षा असते हे तप केल्यावर. दॅट सील्स द डील. हे असो धन, हा इट्स ओके, असं इज सेइंग. देन ही जस्ट सम्स इट अप. हे असो धनमानी यास वाढवणी तप कीजे सायास. खूप त्रास करून तप करतात. ते तेची तप राजस बोलिजे गा. तेची तप राजस बोलिजे गा. परी पहुरणी जे दुहिले तैते गुरुन दुभेची व्याले. का उभे शेत चारिले पिकावयानुरे. तैसे फोकारिता तप की जे साक्षेप. ते फळी तव सोप निशेष जाय. फळ नाही मिळत अशा तपाला, ते दाखवण्यासाठी केले करतात ते. ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता. म्हणून नाही स्थिरता तपायतया. स्थिरता नसते त्याच्या तपाला. एरवी तरी आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी. तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे. तैसे राजस तपसे होये ते कळी. ते फळी वीर वांझ जाये तरी आचरणीही नोहे. निर्वाहते गा आता तेची तप पुढती. तामसाची रीती पै परत्रा आणि कीर्ती मुखाने किजे. आता हे जे सांगितलं की आपल्याला स्वतःला मान मिळाला पाहिजे अहंकाराला, त्याच्यासाठी असतं काय, राजसिक तप. आता तामसिक तप दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी. केवळ मूर्खपणाचा वारा तामसिक तप. जीवी घेऊन धनुधरा नाम ठेविजे शरीरा वैर्याचे. मूर्खपणा, स्वतःला शरीराला एवढा त्रास देणार. पंचाग्नीच्या दडगी खोल विजिती शरीरी लागी. का इंधन की जे हे आगी आतू लागी. पंचाग्नी अवतीभोवती लावणार, स्वतःला त्रास देणार. माथा जाळी जती गुगळू पाठी घालिती गळू. अंग जाळीती इंगळू जळ भीता. त्रास देणार, स्वतःला काय चाबूकच मारून घेतील, काहीतरी ते आगच लागतील, समथिंग. दवडोनी श्वासोश्वास खिजती वायाची उपवास. का घेपती धुमाचे घास अधोमुखे. वेगवेगळे श्वासोश्वास काय घेतील, उपास तापास काय करतील, स्वतःला त्रास द्यायला. हिमोदके आकंठे खडके सेविजती तटे. जितया मासाचे चिमुटे तोडिती जेथ. एवढं स्वतःला थंड पाण्यात ठेवणार, एकदम कुडकुडत पाण्यात, बेसिकली टू ट्रबल युअरसेल्फ. ऐसे नाना परी हे काया घाय सुता पै धनंजया. तपकी जे नाशावया. पुढीला ते नाश करण्यासाठी ते तप करतात, तामसिक तप. अंग बरे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंडा. का आड झालिया ते रगडा करी जैसा. तेवी आपुलिया आटणिया सुखे असता प्राणिया. जियावया शिराणया किजती गा. तसा एक मोठा धोंडा वरना खाली जातो, आणि खाली जाता जाता स्वतः पण तुटतो आणि दुसऱ्यांना पण, छोटी छोटी झाडे येतात, दगड येतात, त्यांना पण त्रास देतो. तसे हे असतात, स्वतःला त्रास देतात, दुसऱ्यांना पण. किंबहुना हे वोखटी तेवी आपुलिया आटणिया सुखे असतया प्राणिया. जियावया शिराणिया किजती गा. किंबहुना हे वोखटी घेऊनी क्लेशाची हातवटी. तप निफजे ते किरीटी तामस होय
ह्याला तामस म्हणतात. तामस तप. एवं सत्वादिकांच्या अंगी पडिले तपती ही भागी, झाले तेही तुझ चांगी, दाविले व्यक्ती. मी आता तुला एक्सप्रेस करून दाखवलं 3. सात्विक तप, राजसिक तप आणि मानसिक तामसिक तप. आता बोलता प्रसंगा, आले म्हणून पैगा, करू रूप दानलिंगा त्रिविधातया. आता मी हे बोलतोयच म्हणून मी ना 3 प्रकारचे दान आहेत त्यांच्याविषयी पण आता मी बोलतो. ओके. येत गुणाचे नी बोले, दानही त्रिविध असे झाले. गुणांनी दान पण 3 टाइप्स आहे. ते ऐक पहिले सात्विक ऐसे. ते पहिल्यांदा मी तुला सात्विक तपाचा बद्दल दानाबद्दल सांगतो. तरी स्वधर्मा आतवते, जे जे मिळे आपण याते. स्वधर्माने जे जे मिळतं आपल्याला ते ते दिजे बहुते. सन्मान योगे ते देऊन टाकतात ते सन्मानाने. झालया सुबीज प्रसंगू, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू. देखतसे जेव्हा सुबीज चांगल्या क्षेत्रात पडतं तर चांगलंच पीक येणार. ह्याच्यात काही दुसरं that is the nature of the law of the nature. तर हे दान तसं असतं. आणि हे खूप छान आहे. अनर्घ्य रत्न हाता चढे, ते भांगाराची ओढी पडे. दोन्ही झाले तरी न जोडे, लेते अंग. एक रत्न सापडले आपल्याला खूप सुंदर. अरे पण ते रत्न सापडले पण सोनं नाहीये. ज्याच्यात आपण रत्न जडून ते शकतो, दागिना बनवू शकतो. आणि रत्न आणि जर सोनं मिळालं तर चांगलं. शरीर नाहीये घालायला. आणि पण सण सरुद संपत्ती, सण फेस्टिवल, सरुद मित्र आणि संपत्ती हे तिन्ही एकी मिळती. हे जेव्हा तिन्ही एकत्र येतात, जे भाग्य धरी उन्नती आपुली विशी, दॅट इज भाग्य. सो ब्युटिफुली ही राईट्स. कारण सण असेल पण आपले मित्र आपली जण नाही आहेत आणि संपत्ती आहे, काय फायदा? मित्र वगैरे आहेत पण आपल्याकडे संपत्ती नाही आणि सण आहे तरी पण इट इज नॉट. सो द बेस्ट इज हे जे 3 जेव्हा एकत्र येतात तेव्हा भाग्य उजळतं. रत्न आहे, सोनं आहे आणि आपण पण हेल्दी आहोत तर ते आपल्याला चांगलं दिसतं. ते भाग्य लागतं अशा गोष्टी व्हायला. आणि जर आपल्या क्षणोक्षणी आयुष्यात अशा होत असतील तर आपल्याला भाग्यवान आपण असं म्हणायला हरकत नाही. तैसे निफजावया दान, जैसा सत्वासी हे ये संवाहान, ते देशे काळ भाजन द्रव्यही मिळे. जसं जर द्रव्य असेल आणि देणारी जर चांगली माणसं पण मिळाली आणि देश आणि काळ पण मिळाला तर काय भाग्य आहे. प्रत्येकाला नाही नसतं हे भाग्य. पैसे असतील पण ज्याची पात्रता आहे तो दान घेणारा नसेल तर can't do much. तरी आधी तव प्रयत्नेसी, होवावे कुरुक्षेत्री का काशी. म्हणून आपण प्रयत्नाने कुरुक्षेत्रात किंवा काशीला जायचं. याचा अर्थ असं नाही चला आता वाराणसीच्या फ्लाईटनी जाऊया. नो, अ राईट प्लेस. दिस इज द इंडिकेशन. ऑफकोर्स काशी इज पवित्र संगम आहे तिथे, पण चांगल्या ठिकाणी जाऊन. ना तरी तुके जो इहिसी, तो देशही हो. जेथे चंद्र राहू मेळू. रवी चंद्र राहू यांचा मेळ. प्लॅनेटरी पोझिशन टॉकिंग. होता पाहे पुण्य काळू. जेव्हा रवी चंद्र आणि राहू एकत्र पुण्य काळ होतो. का तया सारिखा निर्मळू आणूही झाला, किंवा त्याच्यासारखं सम व्हेरी गुड टाइम, देश काल. ओके. तैशा काळी तिये देशी, होवावे पात्र संपत्ती ऐसी. मूर्ती आहे धरिली जैसी,
शुचित्वेची का आचाराचे मूळ पीळ वेदांची उतार पेठ तैसे द्विजरत्न चोखट पावोनिया मग तयांच्या ठाई वित्ता निर्वत व्हावी स्वसत्ता परी प्रिया पुढे कांता रिगे जैसेनी का जयाचे ठेविले तया देऊनी होई जे उतराया नाना हडपे विडाराया दिदला जैसा तैसोनी निष्कामे जीवे भूम्यादिक अर्पावे किंबहुना हावे नेदावे उठो. व्हेरी ब्युटिफुल. अशा लोकांना दान द्यायचं जे तुम्हाला परत देऊ शकत नाही. who doesn't have the capacity to give you back. You should donate. अशांना दान द्यायचं. आणि दान कसं द्यायचं, कुठल्या ॲटिट्यूडनी द्यायचं, का जयाचे ठेविले तया देऊने होई जे उतरया नाना हडपे विडाराया दिदला जैसा. राजाच्या बाजूला एक माणूस असतो जो विडा करून देतो, त्याला नोकरीवर असतो जो विडा करून देतो. तो विडा देतो राजाला, तर तो असं थोडीच म्हणतो आता राजाने मला विडा दिला पाहिजे. नाही, त्याला माहिती आहे राजाचं जे राजाला देतोय, राईट. तसं का जयाचे ठेविले तया देवने होई जे उतराया. कुणीतरी आपण जेव्हा दान देतो तेव्हा त्याच आपल्याकडे होतं आणि आपण त्याला देतो, अशा ऍटिट्यूडनी द्यायचं. नॉट दॅट वी आर गिव्हिंग, वी हॅड समथिंग दॅट वी ओड हिम अँड वी हॅव टू गिव्ह हिम नाव. आपलं देणं होतं असं समजून. ब्युटिफुल. दान आणि दान जया द्यावे तया ते ऐसया पहावे जया घेतले नुमचवे काय से नाही. असं माणसाला द्यायचं जो परत देऊ शकत नाही. साध घातलिया आकाशा निधी प्रतिशब्दू जैसा का पाहिला आरसा येरीकडे. जेव्हा आपण साथ घालतो तर आकाश काय आपल्याला परत साथ घालत नाही ना मागे, वन वे असतं. तसं एकदा दिलं की दान. कठोपनिषदात आहे ना, एकदा यज्ञ करत होता राजा, नचिकेत आहे ना त्याचे वडील, वाजस्रव. तर ते यज्ञामध्ये गायी दान करण्याचं एक हे होतं, म्हणजे एक विधी होता यज्ञासाठी. गायी दान करायची ब्राह्मणाला. तर त्याच्या वडिलांनी, राजा होता तो वाजस्रव, त्याच्या वडिलांनी ज्या गायी आता दूध नाही देणार आहेत तशा गायींचं दान केलं. असं काही लिहित नाहीत ना की दूध देणाऱ्या गायी, पण बेसिकली ब्राह्मणाला गाय का देतात, म्हणजे तो त्या दुधाने वगैरे त्याचं परिवाराचं संगोपन करू शकेल. तर तो जो छोटा होता नचिकेत, असे का देतात बाबा असे, ही वॉज व्हेरी फिलिंग बॅड. असं कसं देतात ते. मग तो एकसारखा विचारत, बाबा हे का तुम्ही कधी काय काय दान देणार अजून, बाबा तुम्ही काय काय दान देणार अजून. कारण आय थिंक यज्ञात होतं की तुमचं जे प्रिय आहे ते धन द्या. तर तो म्हणतो, बाबा तुम्ही मी प्रिय नाहीये का तुम्हाला, मी प्रिय नाहीये का तुम्हाला. हो तू प्रिय आहेस, खूप प्रिय आहेस, मग तुम्ही मला कसं नाही दान देत. हो तुला दिलं, जा. असे म्हणून हो बाबांनी मला दान दिलंय. मग तो यमाच्या इथे जातो आणि मग तिकडे 3 तो वर मागतो आणि दॅट इज कठोपनिषद. तर दान आपण देतो कसं, कपडे वगैरे दान कसे सगळे घालून खराब झालेले, कोणी घालणार नाही, देऊन टाकू आपण दान. वापरून जे आपल्याला होत नाही त्याला दान नाही म्हणत. आपण आपल्या घरातली घाण काढून देतो. दुसऱ्याचं मन प्रसन्न झालं पाहिजे दान्याने. तर ना तरी उदकाचिया भूमिके आफळिलेनी कंदुके उधळवणी कावतिके नेयेजे हाता
आपण जर कंदूक टाकला, बॉल टाकला पाण्यामध्ये, तर तो काय परत फेकत नाही ना आपल्याला. सो दॅट वे व्हेन यू गिव्ह इट, यू गिव्ह असं. नाना वसो घातला चारू, माथा तरंबिला बुरू, ना करी प्रत्यपकारू जिया परी. तैसे पैगा तैसे दिदले दाता दातयाचे, जो कोणेही अंगे नुमचे, अर्पिलिया साम्यतयाचे. की जे पैगा ऐसिया जे सामग्रिया, दान निफजे वीरराया, ते सात्विक दानवरिया. सर्वाही जाण आणि तोची देशू काळू, घडे तैसाची पात्र मेळू, दान भागू ही निर्मळू, न्यायगतू. सात्विक दान. परी मनी धरुणी दुबते. सात्विक ज्ञान कळलं ना, अपेक्षा नाही काही, परत प्रेमाने द्यायचं. आपल्याकडे काय असतं जे आपलं आपण म्हणतो, काय मेहनत करतो आपण, आपली बुद्धी वापरतो. We cannot remember a thing if we decide to. It is His grace that we remember everything. You cannot do anything. कसला माज, काय येतं, कला आहे माझ्याकडे. अरे एक गोष्ट नाही लक्षात राहू शकत. झोपायचा प्रयत्न करा, त्याची कृपा असते म्हणून झोप येते. काय कसला माज. आपलं आहे काय द्यायला दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांकडे. व्यवहार जाणीला पाहिजे, पण हे मनात ठेवून तो खूप देतो, खूप देतो. तो खूप देतो, खूप आहे, कारण खूप आहे. तुम्ही बघितलं तर दिसेल, पण खूप नाही बघत. आणि आपण खूप बघितलं तरी ते मला पाहिजे खूप, असं असतं. मला पाहिजे खूप, मला पाहिजे. आता राजसिक दान. परी मनी धरुणी दुभते, चारी जे जेवी गायते, का पेव करुनी आईते, पेरू जायजे. ही गाय आपल्याला दूध देणार म्हणून चारा देतो जो, आणि पेरतो कारण पीक मिळेल खूप. नाना दिठी घालून आहेरा, अवंतू जायजे सोयरा. का वाण धाडीचे घरा, वो वासियाचे. किंवा आहेर मिळेल म्हणून नातेवाईकांना बोलवायचं. पै कळांतर गाठी बांधिजे, मग पुढीलांचे काम कीजे, पूजा घेऊन रसू दिजे, पीडितांसी. बेसिकली सगळं आपल्याला काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने. जैसे जयाचे दान देणे, तो तेणेची गा जीवने, पुढती भुजावा भावेणे, दिजे जे का. आणि आपण काहीतरी म्हणजे आधी पैसे द्या, पूजा देऊनी रसू दिजे पीडितांसी, म्हणजे आधी पैसे द्या मग औषध देतो. आधी पैसे द्या मग औषध देतो, असं. दिस इज राजस दान. किंवा पुढती भुजावा भावे देणे, दिजे जे का. आणि काहीतरी पैसे कोणाला द्यायचं की हा मला परत काहीतरी मिळणार आहे याच्याकडून, विथ दॅट अपेक्षा. दॅट इज राजसिक. आय नो वी गेट लॉट ऑफ कन्फ्युजन, दिस इज गुड टू नो. म्हणून तर तारेवरची कसरत आहे. हे सगळा गोंधळ जगातलं किती माणसं टपलेलीच आहेत अशा माणसांना जे दान करतात त्यांच्याकडे दान घ्यायला, सात्विक ज्ञान दान घ्यायला. ते गेल्या टॉपिक मध्येच
ज्ञानेश्वर महाराज काय म्हणाले होते? जो मूर्ख भांडवल देतो लोकांना विदाउट हॅव्हिंग अन अंडरस्टँडिंग, राइट? सो दिस इज नॉट कॉन्ट्राडिक्टरी. यू हॅव टू अंडरस्टँड इन प्रिन्सिपल व्हॉट इज सेइंग. अथवा कोणी वाटे जाता घेतला उमचो न शकता, मिळे जे पंडुसुता द्विजोत्तमू, तरी कवड्या एकासाठी अशेषे गोत्रांचीची किरीटी, सर्व प्रायश्चिते सुये मुठी तयाची ये. कोणी द्विजोत्तम जो ब्राह्मण आहे तो आलाय, त्याला थोडेसे पैसे सांगायचे, तुला काय गरज आहे जास्ती पैशांची, आणि आपलं सगळं श्राद्ध वगैरे करून घ्यायचं त्याकडनं, पण जास्ती पैसे नाही द्यायचे ब्राह्मणाला. तेवेची परलौकिके फळे वांछितती अनेके, आणि दिजे तरी भुके ये काही नोहे, तरी ब्राह्मणोने वोसरे की हाणीचे निशिणे झांजुरे, सर्वस्व जैसे चोरे ना गावनी केले, काय बहु सांगो सुमती, हे दिजे या मनोवृत्ती ते दानगा त्रिजगती राजसपै. अशा मनोवृत्तीने जो देतो की मला पण काहीतरी याच्यातनं मिळालं पाहिजे, त्याला राजस ज्ञान असं म्हणतात, तामसिक. मग म्लेच्छाचे वसवटे दांगणे इन कैकटे, का शिबिरे चोहटे नागरीचे ते, तेही ठाई मिळणी समयो सामंचे वेळू का रजनी, तेव्हा उदार होणे धनी चोरीयेच्या. आता हे अवेळी केलेलं, संध्याकाळी रात्री जसे चोर चोरतात तसं दान. पात्रे भाट नागारी सामान्य स्त्रिया काजुवरी, जिये मूर्तिमंते भुररी भूतलिया, रूपा नृत्याची पुरवणी ते पुढा डोळे भरणी, गीत भाटवी ते श्रावणी कर्ण जपू. आता काहीतरी नृत्य वगैरे बघतोय, हा खूप मस्त डान्सर आहे, हे घे $10,000. दॅट इज तामसिक दान. तयाही वरी अळुमाळू जैगे फूलगंधाचा गुळगुळू, तव भ्रमाचा तो वेताळू अवतरे तैसा, तेच विभांडुनिया जग आणिले पदार्थ अनेक, तेणे घालू लागे मातंग गवादिसी. ऐसे एवं ऐसे जे जे देणे ते तामस दान मी म्हणे, आणि घडे दैवगुणे आणि कही एक, ह्याला तामस दान म्हणतात. त्रिपाये खुणाक्षर पडे टाळिये कावळा सापडे, तैसे तामसा पर्व जोडे पुण्यदेशी. कधी कधी बाय लक असं पुण्यदेशी पण तुम्ही इथे गेलात, वाराणसीत गेलात, पण तामसिक दान तुम्ही बघायला मिळाल, पण दॅट इज जस्ट बाय चान्स. चांगला देश आहे पण वृत्ती तामसिक आहे, तर ते काय चांगलं दान असं होत नाही. तेथ देखोनी तो आथिला योग्य मागेही आला, तोही दर्पा चढला भांबावो जरी, तरी श्रद्धा न धरी जीवी तया माताही न खालवी, स्वयेन करी ना करवी अर्घ्याधिक. तो बेसिकली काहीच विधी पाळत नाही दान देताना. अर्घ्य वगैरे आपण सूर्याला अर्घ्य देतो, पितरांना अर्घ्य देतो, विधीप्रमाणे देतो ना दान, राईट? तर तसं काही करत नाही तामसिक दान म्हणजे. आलिया नघली बैसो, ते गंधाक्षतांचा काय अतिसो, हा अप्रसंगो की रसो तामसी नरी. अप्रसंगी करतो. पे बोळ विजे रिणा इतू, तैसे झकवी तयाचा हातू, तू करणे याचा बहुतू प्रयोगू तीथ, आणि जया जे दे किरीटी तयाचे उमाणी तयासाठी, मग कुबोलो कालोटी अवज्ञेंचा हे बहु असो अयापरी, मोल वेचणे जे अवधारी तया नाव चराचरी तामस दान. म्हणजे खूप पैसे खर्च करतात दाखवायला, आणि किंवा सांगणार की म्हणजे फॉर
something that is not going to be good for others, but he will do it. ऐशा आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही दाने दाविले अभिदानी रजतमाया. अशी मी तुला 3 दान दाखवली, सत्व, रज आणि तम. तेथ मी जाणत असे विपाये तू गायसे कल्पिसील मानसे विचक्षणा. आणि मला माहिती आहे अर्जुना तू काय विचार करतोयस. तू म्हणतोयस की हे मला तू 3 का सांगतोयस. जे भव बंध मोचक ये कले कर्म सात्विक. जे भव बंध मोचक, भवचं जे बंधन आहे त्याची सुटका करतं ते सात्विक कर्मच करतं. तरी का वेखसी सदोख येर बोलावी परी नो संतिता विवसी भेटी नाही निधिसी काधू न साहता जैसी वाती न लगे. तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड. ते भेदणे याते किड का म्हणावे गा. जे शुद्ध सत्व आहे त्याच्या मागे किंवा त्याच्या पुढे शुद्ध सत्वाला जुळून जवळ रज आणि तमा आहे. ते काढायचंय. त्याच्यासाठी तुला जाण झाली पाहिजे की रज काय आणि तमा काय. ते काढलं की मग जे उरतं ते सत्व असं. आणि रजतमाचे का कवाड ते भेदण्याते किड की म्हणावे गा. आम्ही श्रद्धादी दानात ते समस्त ही क्रिया जात. सांगितले का व्याप्त तीही गुणा. तेत भरम वेसे नीतिनी न सांगोची ऐसे मनी परिसत्व दाववया दोन्ही बोलिलो ये रे. मला हे सत्व दाखवायचं होतं म्हणून मी तुला 3 दाखवलं. म्हणजे तुला कळेल, जक्स्टापोज केले की तुला कळेल की हे रज आहे आणि हे तम आहे. देन you'll understand, oh this is सत्व. कंपॅरेटिव्ह स्टडी. जे दोही माझी तिजे असे ते दोही सांडिताची दिसे. अहोरात्र त्यागे जैसे सांध्य रूप. तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे ते सत्व हे आपैसे भावासी ये. रजतम विनाशे तिजे उत्तम दिसे हे सत्व हे आपैसे भावासी ये. एवं दावया सत्व तुझ निरुपले तम रज. दावया सत्व तुझ निरुपले रजतम. ते सांडूनी सत्व काज साधी आपुले. रज आणि तम सांड आणि सत्व आणि तुझं काम करून घे. सत्वेची ये रे चोखाळे करी यज्ञादिके सकळे. पावसी ते करतळे आपुले निज. सत्वानी तू सगळे यज्ञ यादादिक सगळं करतळी तुला निज स्वतःच रूप मिळेल. सो क्लिअर. सूर्ये दाविले साते काय एक न दिसे तेथे. तेवी सत्वे केली फळाते काय नेवी. हे कीर आवडता विखी रीती सत्वी आर्थिकी. परी मोक्षसी एकी मिसळणे जे. तर इज अ चान्स की तू सत्वात ना निर्गुणात जाऊ शकतोस. इज अ चान्स. ते एक आनाची आहे तयाची सावावो जेला आहे. ते मोक्षाचाही होये गावी सरते. मोक्षाच्या गावी जाऊ शकतो सत्वातून. You need a jumping board, right? That will probably prove as a jumping board. पै भांगार जरी पंधरे तरी राजावळीचे अक्षरे. लोहे तैचे सरे जिया परी. भरपूर सोनं आहे पण राजमुद्राचं जे सोनं आहे त्यालाच मान असतो, त्यालाच मूल्य असतं. स्वच्छे शीतळ सुगंधे जळे होती सुखप्रदे. परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. स्वच्छ शीतळ असेल जरी जल तरी तीर्थामध्ये जे जल असतं त्यालाच महत्व असतं. इज गिव्हिंग दॅट. नाही हो का भलतैसी थोरी परी गंगा जय अंगीकारी. तैची तिये सागरी प्रवेशुगा. तैसे सात्विका कर्म किरीटी. तशी सात्विक कर्म किरीटी अर्जुना. येता मोक्षाची भेटी
न पडे आडकाठी ते वेगळे आहे, आडकाठी येत नाही ती. हा बोलू ऐकत ऐकत खेवी अर्जुना आधीन माये जीवी म्हणे देवा कृपा करावी सांगावे ते. पण अर्जुनाच्या मनात आता ते जे सात्विक कर्माने जे मिळतं ब्रह्म, ते थोडं ऐकण्याचं एकदम त्याच्या मनात इंटरेस्ट आला. तेथे कृपाळू चक्रवर्ती म्हणे ऐकतयाची व्यक्ती जेणे सात्विकते मुक्ती रत्न देखे. जो सात्विक असतो तो ते मोक्षाचं रत्न बघेल. तर उद्या आपण ते ओम तत्सत ह्या पदाच्या वर विश्लेषण आपण ऐकू. ओम तत्सत. उद्या संपेल 17वा अध्याय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. हरि ओम.